8 एप्रिलच्या रात्री मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील गोलेगाव गावात कुदळ, फावडे, घमेली जमा केली जात होती। निमित्त होतं एका वैशिष्ट्यपूर्ण श्रमदानाचं। पहाटे पहाटे संपूर्ण गोलेगाव गावाच्या वेशीपाशी येऊन उभं होतं। महिलांच्या हातात ओवाळणी होती। सूर्याची पहिली किरण गावात पसरली आणि भारतीय जैन संघटनेच्या पुण्यातील वाघोली संकुलात शिकणारे तब्बल 650 विद्यार्थी श्रमदानासाठी गावात पोहोचले। गावातल्या स्त्रियांनी या मुलांची ओवाळणी करून त्यांचं स्वागत केलं आणि पाहता पाहता अतिशय उत्साह आणि जल्लोषात श्रमदानाला सुरुवात झाली। हे श्रमदान खूप खास होतं, कारण या मुलांना लहान वयातच कौटुंबिक आघात सहन करावे लागले होते। ही मुलं आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील आहेत, पण तरीही मोठ्या हिमतीने भारतीय जैन संघटनेच्या मदतीनं त्यांनी त्यांच्या आयुष्याला नवीन सुरुवात केली आणि या निर्धारी प्रवृत्तीचाच एक भाग म्हणून त्यांनी दुष्काळाशी 2 हात करण्याचं ठरवलं आहे। श्रमदानाचा उद्देश आहे की जी वेळ आमच्यावर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलींवर आली आहे ती अशा खेडेगावातील काही मुलीवर येऊ नये असा आमचा उद्देश आहे। आमची सर्वांची इच्छा होती की आम्ही श्रमदानासाठी यावं आणि खरं आमच्यामुळे एखादं गाव, एखादा जिल्हा दुष्काळमुक्त होईल ही आमची सर्वांची इच्छा होती आणि आमचे सर्व हॉस्टेलचे आम्ही सगळेजण श्रमदानासाठी आलो आहोत आणि सगळे आनंदीपणे उत्साहितपणे श्रमदान करत आहे। ही जी मुलं आहेत त्यांची जिद्द दुष्काळाला हरविण्याची आहे। भले हे लहान मुलं आहेत, यांच्यातर्फे झालेलं काम खूप मोठं झालं असेल असं नव्हे, परंतु त्याच्या पाठीमागची भावना आणि प्रेरणा ही खूप मोठी आणि खूप डीप रूटेड आहे। त्या भावनेमध्ये जी ताकद आहे ती ताकद दुसऱ्या कशामध्येही नाही। आणि म्हणूनच सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गोलेगाव गावात होणाऱ्या या श्रमदानाचं एक वेगळं महत्त्व आहे। महाराष्ट्राने शिकलं पाहिजे की ही लहान मुलं आपल्याला एवढा मोठा संदेश देत आहेत की श्रमदानातूनच गावाचा विकास होणार आहे। प्रत्येक व्यक्तीने श्रमदान हे केलंच पाहिजे आणि कोणतेही संकट आले तरी त्याला सामोरं जाऊन आपण त्याच्यावर मात करून दुष्काळाला हरवलं पाहिजे। ही ऊर्जा देण्याचं काम आज या चिमुकल्या मुलांनी केलेलं आहे। मुलांनो, तुम्ही तुमच्या या श्रमदानाने एक मोठी प्रेरणा दिली आहे, एक सकारात्मक दृष्टिकोन सर्वांसमोर ठेवलाय। तुमच्या हिमतीला आमचा सलाम आणि तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा।